हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता आदला. सो आज बोलूया आपण बिग बॉस, आपला मराठी बिग बॉस एपिसोड 60 बद्दल. तर आज थोडं मिक्स्ड होतं, म्हणजे एवढी काही मजा नाही आली. भांडणं होत होती आणि सगळी चोरी अँड ऑल होत होतं. तर स्टार्टिंगला ॲज युजल राखीचं जरा म्हणजे प्रत्येक गोष्टीला अतिच असतं. तर ते इतकं म्हणजे तिचं प्रमाणाच्या बाहेर झालं, म्हणजे खाण्यापिण्यावरनं पण लोकांकडनं वस्तू ओढते. काल पण संस्कृतीकडनं सगळं ते चपाती वगैरे ओढली होती अँड ऑल. आज पण रेवा म्हणजे ॲपल खात होती. तर तो राकेश म्हणतो की तो बाउल माझा आहे, म्हणजे ज्या बाउलमध्ये तिने ॲपल ठेवले होते ते. तर तो माझा आहे. तर ही ती लगेच गेली, तिच्या हातून तिने खेचला. तर कोणतरी खातंय आणि तुम्ही ते खेचून घेताय आणि नंतर राकेशला म्हणे तू खा. सो कुठेतरी नाही पटत आहे. हे खाण्याच्या बाबतीत तुम्ही नाही असं केलं पाहिजे. तर तिचं आता म्हणतात ना, राखीचं थोडंसं कमी दिवसासाठी असं ते बरं वाटतं. पण जास्त दिवस झालं की मग राखीचा अतिरेक होतो. सो नाही आवडलं ती खेचाखेची खाण्याच्या बाबतीत. म्हणजे कालही नाही आवडलं. तिने त्यांच्याकडनं ती चपाती अँड ऑल घेतली आणि आज ॲपल घेतला ते. नंतर मग इथे अनुश्री सांगत होती की म्हणे विशालला सांगत होती की राखीबद्दल, की म्हणे ती एवढं तिचं वर्षापासून आहे आणि तिच्याबद्दल म्हणजे वाटतं की ती अशी वागते, करते वगैरे. तर थोडंफार तिच्याबद्दल वाटत होतं. पण आता ती येऊन बोलली, म्हणजे अनुश्रीला बोलली की काल बोलली होती तिला, म्हणजे तेही नाही आवडलं की तुझ्यासारख्या मुलींना तर मी माझ्या घरात कामाला पण ठेवणार नाही. सो अशा प्रकारे ते सगळं चाललेलं आणि त्याच्यानंतर मग नंतर मग तो मस्त त्याने अनुश्रीने तिला चांगलं म्हणजे म्हणतात ना, बॅकफायर केल्यासारखं तिला चांगला आन्सर पण दिला. आज ती आलेली नंतर टास्क नंतर नंतर तिला विचारायला, तेव्हा ती म्हणाली की तू काम करणार की नाही, माझं वॉशरूम क्लीन करणार आहे काय? सरळ बोलली, मी नाही करणार. तू म्हणाली असतीस ना की तू माझ्यासारख्या मुली तू तुझ्या घरी कामाला पण नाही ठेवणार, तर मी नाही करणार. ती म्हणते हां, मग मी तुला पनिशमेंट देणार. तर ते काही दाखवलं नाही, काय तिने पनिशमेंट दिली आणि काय वगैरे. आणि नंतर मग इथे यांच्या चाललेले हे लोक एकत्र बसलेले होते. विशाल होत्या, अनुश्री होती, प्राजक्त होते, सागर होते आणि संकेत होता त्यांच्यामध्ये. आणि नंतर मग तेव्हा म्हणे आपण एक जस्ट लाईक गेम आणि सर्कल करूया. नंतर मग सगळ्यांनी जायचं आणि तिथे कुठलीही पण निर्जीव वस्तू आहे त्याच्यावर जायचं आणि तुमच्या मनात जे येईल त्या वस्तूला काही तुम्ही नाव ठेवायचं. म्हणजे युशी घ्या किंवा हे बूट घ्या, काही घ्या आणि तिथे जाऊन त्यांच्याशी बोलायचं. तर अशा रीतीने यांचा सगळा गेम चालू झाला. मग सागर गेला तिकडे, म्हणजे तो त्या तिथे छोटा फ्रीज टाईप होतं, तिथे जाऊन बोलायला लागला. म्हणजे ते लेटर आलेलं त्याच्याबद्दल बोलत होता की मला असं वाटलं नव्हतं लेटर असं असेल आणि घरातले लोक माझ्याबद्दल असं विचार करत असतील. नंतर विशाल पण त्याच्या टोळीबद्दल बोलत होता की माझ्यासारखं सगळे लोक गेम खेळतात, मी टोळी केली फॉर्म, तर ह्याही लोकांनी टोळीचा काटा काढण्यासाठी काटा फॉर्म केला अँड ऑल. नंतर अनुश्री पण ते आईबद्दल बोलत होती. नंतर प्राजक्ता पण बाल्कनीमध्ये जाऊन ती बोलत होती. संकेत उशी बरोबर होता, तर रेवा पण त्याला जॉईन झाली. तर असं सगळं ह्या लोकांचं चालू होतं आणि यांचा गेम म्हणजे जस्ट लाईक अ गेम ओनली. नंतर मग बिग बॉस चालू झाले की या लोकांना घरात हाडामाणसाची माणसं आहेत, तर या लोकांना निर्जीव लोकांबरोबर बोलायचं आहे अँड ऑल. म्हणजे ते थोडे रागामध्ये, थोड्या टॉन्टच्या म्हणजे याच्यामध्ये बोलत होते बिग बॉस. नंतर तन्वीला विचारलं, तन्वी तुम्ही काय करता? तर ती म्हणते मी चपात्या करते. तर म्हणे बोला ना, तुम्ही तव्याशी बोला. कारण इथे तुम्ही चपात्या करतायत, पोळ्या भाजतायत आणि तिथे ते लोक अशाच निर्जीव वस्तूंबरोबर पोळ्या भाजतायत आणि ऑल. म्हणजे तो पण त्यांना टॉन्ट होता. राखीला विचारलं, तिथे भोपळा आहे डायनिंग टेबलवर, त्याच्याशी तुम्ही बोला. नंतर बिग बॉस म्हणतो मी स्विमिंग पूलशी बोलतोय. नंतर म्हणे तिकडे दरवाजा आहे बाहेर जाण्याचा, मुख्य द्वार, तर त्याला बोलतोय की जे लोक इथे बोर करताय त्यांना इथून तुम्ही बाहेर काढा. आणि असं सगळं बिग बॉसचं सगळं म्हणजे म्हणतात ना, त्यांना सगळ्यांना टॉन्ट मारायला लागलं. तर सगळेजण एकदम गप्प झाले, शांत झाले. आणि नंतर मग आतमध्ये पण बोलते की ह्यांना हे सगळं करायला सांगतं कोण, उगीच असं करतायत आणि नंतर मग ते हे तन्वी आणि प्रभूचं त्यांचं संभाषण चाललेलं की हिचं दीपाली ताईचं काय, रविवारचं काय चाललंय कळतच नाही. म्हणजे ते दीपालीचं खरंच म्हणजे गेम कधी कधी कळतच नाही. म्हणजे ही इथे आहे काटामध्ये, पण मग ती बाकीच्यांशी कोणीही आलं की त्यांच्याशी चांगलं बोलणं वगैरे. तर मग ती रेवाशी पण जास्त कनेक्ट करते, जास्त बोलते. तर ते तन्वीला म्हणजे आवडत नाहीये, किंवा ती मी म्हटलं ती जरा डीप थिंकर आहे, जास्त विचार करते तर आणि डिकोड पण करते लोकांना. तर ती व्यवस्थित ती डिकोड करत आणि प्रभूला सगळं सांगत होती की हिचं काही कळतच नाही, हिचं काय चाललंय. ती आता माझ्याऐवजी ती रेवाला बघते आणि रेवाशी सगळं हे करते. आणि नंतर असं सगळ्यांचं तिचं बोलणं चालू होतं. नंतर मग आणला टास्क. नंतर मग इथे सांगितलं की बाबा जे डेंजर झोनमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी ट्विस्ट आहे की आधी डेंजर झोनमध्ये आहे त्यांना ब्रॉन्झ मिळणार, जे डेंजर झोनमध्ये नाही आहे
त्यांना गोल्ड रेशन कार्ड मिळणार. आणि नंतर मग सर्वात मोठा ट्विस्ट त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला डेंजर की आहे ती तुम्ही ट्रान्सफर करू शकता. तर मग ज्यांच्याकडे नाही त्यांनी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याचकडे ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि ज्यांच्याकडे आहे त्यांनी ती ट्रान्सफर दुसऱ्यांकडे, म्हणजे ज्यांच्याकडे नाही आहे डेंजर की त्यांच्याकडे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग त्यांनी तो टास्क आणला. खरंच टास्क छान होता, म्हणजे समथिंग डिफरंट. तर त्यांनी ते आर्टिफिशियल फ्रीज होतं आणि नंतर पण तो पल्ला भरपूर मोठा होता, म्हणजे गार्डनमधनं तुम्ही आतमध्ये जायचं होतं. मला वाटतं ॲक्टिव्हिटी एरिया होता आणि त्याच्यामध्ये सगळं सामान होतं आणि पिक्चर्स दाखवलेले. तर त्याप्रमाणे तुम्हाला त्या फ्रीजमध्ये अरेंज करायचं होतं. म्हणजे फ्रीजच्या मधल्या पोर्शनमध्ये पण आणि फ्रीजच्या डोरला, म्हणजे जसं जसं लिहिलेलं आहे, सपोज दही वगैरे लिहिलेलं आहे किंवा बॉटल्स बिटल साईडला लावले आहे, तर जशा ज्या पद्धतीने लावलेल्या आहेत तर त्या पद्धतीने, म्हणजे तंतोतंत नाही तरी त्याच्या जवळपास जाण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आणि मग ॲज युजल 2 टीम होत्या. तर एक ज्यांच्याकडे की आहे, डेंजर की आहे, ती एक टीम म्हणजे नॉमिनेटेड टीम, आणि त्यांच्याकडे की नाही आहे ती दुसरी टीम. तर अशा 2 टीममध्ये खेळलं जातं. स्टार्टिंगलाच जेव्हा संकेत छानच आपण बघितलेलं टास्क छान करतो. मागच्या वेळेचा पण त्याचा दोरीचा तो टास्क होता. त्याने फार सुंदर केला. तर आज पण तसं. तर तो कसं थोडं यंग आहे, फुर्तीला आहे, थोडं व्यवस्थित, म्हणजे एकदम मस्त ॲक्टिव्ह पण आहे भरपूर. आणि स्टार्टिंगच्या राउंडमध्ये तो आणि विशाल समोरासमोर आले. तर विशाल ॲज बॉडी जास्त आहे, ओके, थोडंफार एज आय डोंट नो, पण तो स्लो होता आणि कंपेअर टू म्हणजे संकेत इतका जोरजोरात धावत, म्हणजे अक्षरशः सोफ्यावरून उड्या मारून जात होता, बघत होता पिक्चर अकॉर्डिंगली, ते सगळं बघत. म्हणजे कसं होतं, आधी ते डायस होतं, म्हणजे जसं आपण फासा जो असतो खेळताना आपला ह्याच्यामध्ये सापशिडीचा फासा वगैरे कसा आपण उलटा सुलटा करतो, तसा डायस होता. त्या डायसवरती कलर होते इन्स्टेड ऑफ म्हणतात ना नंबर्स, तर ते कलर्स होते. मग जो कलर येईल तसा 2दा कलर आणायचा आणि कलर जो येईल तिकडे जाऊन आतमध्ये जाऊन तिथे फ्रीजच्या त्या कलरचं ते उघडायचं होतं. तिथे ते बघायचं होतं कसं कसं अरेंज केलंय आणि ते सगळं घेऊन यायचं होतं. ते घेऊन इथे तिथे द्यायचं होतं आणि तिथे मग बाहेर जो गार्डन एरियामध्ये फ्रीज आहे तसंच्या तसं लावायचं होतं. तर पहिला टास्क झाला, त्याच्यामध्ये त्यांनी आणलं. प्राजक्तानी फार छान रीतीने लावलं. फर्स्ट राऊंडमध्ये ते दोघं जिंकले. आता सेकंड राऊंड झाला. सेकंड राऊंडमध्ये असं झालं की तन्वी होती आणि ससा होती आणि ते लावण्यासाठी इथे तन्वीबरोबर राकेश होता आणि सशाबरोबर हे होते, रेवा होती. तर त्याप्रमाणे त्यांचं झालेलं. तर ते लोक दोघं गेले आणायला गेल्यानंतर जेव्हा लावायचं होतं तेव्हा राकेशच्या अंगात काय आलं देवाला माहिती. म्हणजे ॲक्चुअली ते नाही बरोबर वाटलं, थोडं चुकीचंच वाटलं. पण तो म्हणतो की मी फननीच केलंच होतं, मुद्दाम आणलेलं. तर थोडंसं म्हणे फन गेम व्हावा म्हणून ते उलटं-सुलटं करण्याचा प्रयत्न करत होता किंवा थोड्याशा लाथा वगैरे मारत होत्या. म्हणजे आता सगळेजण त्याला ब्लेमच करत होते, तुला रद्द करायचं आहे का किंवा काय. आणि नंतर मग तो हे सगळं करायला लागला. तर मग आता तन्वी आहे तर ती ती एवढी जोरजोरात म्हणजे धावत जात होती, पळत येत होती आणि नंतर सगळे, म्हणजे ते सगळे अरेंजेस करायचं होतं. बिकॉज तो पण म्हणताना फिजिकल टास्क होता, अकॉर्डिंगली तो मेमरी टास्क पण होता, म्हणजे तुमचा माइंड गेम्स होता. तुम्हाला ते लक्षात ठेवायचं होतं, कुठल्या वस्तू कुठल्या फ्लोअरला आहेत फ्रीजच्या, म्हणजे डोअरला आहे किंवा मध्ये आहे आणि त्या कशा अरेंज केल्या आहेत त्या तुम्हाला तशा अरेंज करायच्या होत्या. तर ते एवढ्या सगळ्या तिने खेपा घातल्या. ती ऑलरेडी थकलेली आणि त्याच्यामध्ये राकेशचं हे नाटक चालू होतं आणि त्याच्यामध्ये रेवा बरोबर पण तो करत होता. रेवा लावत होती, म्हणजे तन्वी घेऊन येत होती, रेवा लावत होती आणि त्यातल्या त्यात कम्पेअर टू तन्वी संस्कृती स्लो होती. तन्वी जाम फास्ट होती टास्कमध्ये. तर ती येऊन करत होती. तर रेवा हसण्यावर घेत होती. तिला म्हणजे अडवण्याचा प्रयत्न करत होता, थोडा चितवण्याचा प्रयत्न करा, असं म्हणजे मी हात लावून टच करीन, असं सगळं राकेशचं गेम चालू होता. सो त्या अकॉर्डिंगली ते सगळं झालं. नंतर मग जेव्हा हे चालतं, राकेशने थोडं उडवाउडवी केली तर मग तन्वी थोडी गेली. तन्वी गेली पण राकेशने तिला पकडली आणि धरून तिला खाली ठेवलं. ते जसं बघितलं की बाबा हे या लोक असे करतायत रद्द, मग तो म्हणता सागर उडायला लागला, नाही मग मी म्हणजे रद्द करीन, टास्क रद्द करीन. तर मग त्याप्रमाणे मग लगेच तो विशाल खाली धावत आला. त्याने ह्या लोकांचं सगळं उडावडू केलं. त्याचं बघितलं तर मग संकेत पण आला खाली, त्यांनी त्यांचं सगळं उडावडू केलं. आता तिथे सागर आणि दीपाली तिथे संचालक होते. तर तिथे थोडे सामान होते, म्हणजे 2-3 सामान या फ्रीजमध्ये होते, 2-3 सामान त्या पण फ्रीजमध्ये होते. ते इन्स्टेड ऑफ त्यांनी रद्द करण्यापेक्षा त्यांनी थोडं त्या अकॉर्डिंगली जेवढे सामान ठेवलंय त्या हिशोबाने निकाल लावायचा होता ना, म्हणजे त्यांना थर्ड राऊंड पण मिळाला असता. पण ते त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी मग तो रद्द केला. मग तिथे बिग बॉस आले. मग बिग बॉस पण म्हणाले की नियमभंग झाला आहे
आणि तो तुम्ही सगळं म्हणजे नियम वगैरे म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन्स आणि तोडले तर त्यांनी सांगितलं नियम वगैरे. मग आता म्हणे असं करणार तर आता तुम्ही ठरवा. आता दोन्ही ग्रुपकडे 3-3 चाव्या जातील. तर तुम्ही ज्यांना काढायचे, ज्यांना स्ट्रॉंग बनवायचे, की ज्यांच्याकडनं चावी काढायचे त्यांची नावं सांगा, ज्यांच्याकडे चावी ठेवायची त्यांची नावं सांगा. मग त्याच्याने मग या लोकांचं सगळ्यांचं डिस्कशन चालू झालं. मग डिस्कशन चालू झालं, मग तिथे मग आईने ठरवलं, की विशाल, संस्कृती आणि राकेशला काढायचं. मग तिथे थोडं चाललेलं आणि प्रभू पण बोलत होता, असं कसं तुम्ही करताय त्यांना. नंतर इथे मग प्राजक्ता, रेवा आणि संकेतला ठेवायचं होतं. म्हणजे प्राजक्ता आणि रेवा तर तो हा म्हणत होता प्रभू की प्राजक्ताला काढायचं, पण त्यांचं असं झालं की फर्स्ट राऊंडमध्ये प्राजक्ता आणि संकेत चांगले खेळले, मग त्यांना ठेवा आणि नंतर मग रेवाचं पण. तर मग त्या हिशोबाने मग यांनी असं केलं की त्या चाव्या इथे ट्रान्सफर केला, विशाल, संस्कृती आणि आरबीला दिल्या त्या चाव्या. आणि मग त्याच्याने मग संस्कृती ओरडली, का मी तर चांगली खेळली होती, तर तुम्ही लोकांनी माझं का केलं वगैरे. ती रेवावरती भडकायला लागली, संकेतवरती भडकायला लागली. रेवा म्हणे माझा एकटीचा डिसिजन आहे, सगळ्यांचा मिळून डिसिजन आहे तो. आणि मग तिला भरपूरच राग आला आणि म्हणे वाईट वाटलं. ऑफकोर्स ती डॉमिनेट नव्हती झाली, काल एवढं नाटक झालं आणि तिने स्वतःला वाचून घेतलं होतं. आणि आता ठीक आहे, आता डेंजर की आहे, आता डेंजर कीच्या पुढे काय टर्न अँड ट्विस्ट येत आहेत. आता इथे त्यांनी सांगितलं काल नॉमिनेशन तर झालं आणि नॉमिनेशन झाल्यानंतर ना डेंजर कीज दिलेल्या आणि मग त्या डेंजर की आता त्या ट्रान्सफर होत आहेत. मग आता हे लोक पुढे बिग बॉस काय खेळ खेळणार आहे, कारण आता मग प्राजक्ताकडे डेंजर की नाहीये, रेवाकडे डेंजर की नाहीये, संकेतकडे डेंजर की नाहीये आणि मग विशालकडे आहे, संस्कृतीकडे, आरवीकडे. आणि मग विशाल म्हणाला बघितलं सगळ्या काट्यांवाल्यांकडे म्हणजे प्रभू सोडून सगळ्या काट्यांवाल्यांकडे डेंजर की गेले. म्हणजे ऑलरेडी तन्वीकडे होती, दीपालीकडे पण होती, दीपालीने राकेशला दिलं वाचायला, तन्वीने प्रभूला दिलेलं लेटर वाचायला, तर मग त्यांच्याकडे डेंजर की होती. आणि आज राकेशकडे पण आली, म्हणजे इन शॉर्ट पूर्ण काटावाल्यांकडे ती डेंजर की गेली प्रभू सोडून. तर यांनी म्हणजे चांगलाच गेम खेळला. मग ते तन्वीचा जाम आकाश तांडव एक तिने करावे, ती जाम भडकली आणि ओरडायला लागली आणि राकेशला बोलायला लागली, तुम्ही लोक असं कसं करता, म्हणजे एवढं तुम्ही आम्ही खेळत होतो, काल आम्ही केलं ना, म्हणजे माझ्या लेटरवरनं काल आम्ही कॉम्प्रोमाइज केलं ना, तर आज त्या तुम्ही गेम काल तुम्ही तुम्हाला गेम खेळून दिला, तुम्हाला कॉम्प्रोमाइज करून दिलं, तर आज तुम्ही आम्हाला खेळून द्यायचं होतं ना, तुम्ही असं का केलं. चांगला व्यवस्थित गेम चाललेला, फर्स्ट राऊंड व्यवस्थित झालेला, तर तू म्हणजे राकेशला पण ती बोलायला लागली. नंतर मग ती संस्कृतीला पण म्हणाली सडका कांदा अँड ऑल. ते थोडं म्हणजे म्हणतात ना, राग आल्यावर हे लोक जरा जास्तच बोलून जातात, तर तसं नव्हतं बोलायला पाहिजे होतं तन्वीने. तर ती तसं बोलली आणि मग इथे राकेशला पण बोलली असं कसं, की जेव्हा तिथे संकेत आणि प्राजक्ता ते लोक खेळतात, तर संकेतने सगळं केलं तर ते चांगलं, आणि जेव्हा आपण दोघं खेळत होतो तेव्हा आपलं का रॉंग, म्हणजे तू तिथे करायला गेली पण मी केलं नाही ना. राकेश म्हणतो तू केलं नाही पण तरी पण तू गेलीस ना, तर दिसताना तसं दिसत. आणि मग ते म्हणते का ना, राकेशचं गेमच चुकला आजच्या दिवसात, तर त्यांनी तसं नव्हतं करायला पाहिजे होतं. आणि ती तन्वी आहे, तिने त्याला चांगला डेकोड केला आणि मग ते दाखवलं की तो चुकीचाच जातोय, म्हणजे त्यांनी आज हे करायलाच नव्हतं पाहिजे, चांगला गेम खेळून द्यायला पाहिजे होता, जबकि झालं नाही. मग अशा रीतीने या लोकांकडे त्या डेंजर की आल्या आणि मग नंतर मग त्यांना सांगितलं बिग बॉसने, आता पुढे उद्या तुम्हाला कळेल तुमचं अजून किती नुकसान होणार आहे. आता उद्या परत काय गेम येतोय, काय ट्विस्ट येतोय आणि काय माहिती नाही. नंतर ते म्हणाले, राखी म्हणत होती रेवाला की तुला विशालने वाचवलं. विशाल कसा रेवा दिसते पण सुंदर, तर विशाल थोडा तिचे गुणगान पण गातोय, तिला अप्रिशिएट पण करतोय की तू फार सुंदर दिसते आणि तिच्या मागे लागतोय आणि ऑफकोर्स आता गेम आहे, तर तुम्हाला कोण एखाद्या मुलीला कोण प्रेस करते तुमच्या ब्युटीबद्दल, तर कोणी वेलकमच करणार, तर ती त्याला थँक्यू अँड ऑल बोलते. सो नंतर ही म्हणाली प्राजक्ता, म्हणजे यांना वाटत होतं की आरबीची प्रायोरिटी तन्वी आहे, पण मग प्राजक्ता विशालला सांगत होते की आरबीची प्रायोरिटी तन्वी नाही, आरबीची प्रायोरिटी दीपालीला. आणि तो तिथे होता तेव्हा तो सांगत होता दीपालीला नको, दीपालीला नको, आणि तिच्यासाठी तो स्टँड घेत होता. नंतर मी ती तन्वी पण बोलत होती की चिडीचा डाव आहे, म्हणजे चिडीचा डाव रडीला येणार, तळतळाट लागला पाहिजे अँड ऑल, ती जाम हे करत होती. आणि मग राकेशला राग पण येत होता, वाईट पण म्हणत होता, तिला जोर जोरात चुप म्हणत होता. ती गप्प राहिली, पण शेवटी मग बेडरूम मध्ये जाऊन ती सगळं त्याला बोलत होते, ते तू हे सगळं असं नव्हतं करायला पाहिजे, जे काही केलं ते चुकीचं केलं. मग नंतर मग राकेशचं पण म्हणजे तो प्रभूला मुद्दा म्हणतो, तुला कळलं पाहिजे ना कसा गेम आहे, ती अशी कशी बोलते त्याच्यामध्ये. आणि तो प्रभूला घेत होता, प्रभू पण बोलत होता तुम्ही लोकांनी पण प्राजक्ताला हे करायला पाहिजे, प्राजक्ताला तुम्ही सोडली, प्राजक्ताला तुम्ही सावीच दिली नाही, त्यामुळे ती पण पहिल्या राऊंडला ते लोक जिंकले म्हणून आम्हाला तिला द्यावं लागलं. तर असं ते एक दुसऱ्यांना नुसतं एक्सप्लेनेशन देत होते. नंतर मग
ते तन्वीचं तेच झालं की राकेश पूर्ण चुकीचा गेलाय आणि मग नंतर मग इथे रेशन आलं. तर मग ज्यांच्याकडे चावी आहे डेंजर की त्यांना ब्रॉन्झ होतं आणि ज्यांच्याकडे चावी नाहीये त्यांना गोल्ड होतं. आणि मग बाबा परत ही चोराचोरीचा जे अनुषेने जे स्टार्टिंगला चालू केलं, जर सगळे जण चोरतायत रेशन, कोण साखर चोरते, कोण आलं चोरतंय, कोण कोण काय चोरतंय. नंतर मग ह्यानी बघितलेलं अनुषेने, प्रभूने आलं कुठे चोरून ठेवलंय अनुषेने ड्रॉवर मध्ये, तिथून घेऊन आला आणि नंतर त्यांनी ते राखी सगळं ह्याच्यामध्ये बॅगेमध्ये भरून ठेवून बसलीये आणि ती एक गाठ तिथे बॅगेला, एक गाठ तिच्या हाताला अँड ऑल. ते सगळं फनवेने चाललेलं, चोरीचं जरा सगळं त्यांचं फनवेनीच चाललेलं. पण ते चोरी चोरी सगळं जरा अतिच होतंय. तिथे चावी आणि मग हे अशा सगळ्या चोऱ्या दाखवतात स्टार्टिंग पासून. आणि मग चावी चोरली प्रभूनी, मग जाऊ प्रभूला बोललं जातं. तर सगळं ते चुकीचंच आहे. चोरी म्हटलं की सगळं म्हणजे चोरी ती चोरी आहे. तुम्ही फन वेनी करा, कुठल्याही वेण्यात करा, म्हणजे चुकीचं आहे ते चुकी आहे. त्याला आपण म्हणतात ना प्रोत्साहन नाही देऊ शकत. नंतर परत राकेश पण अजून शहाणा, एकीकडनं मग येऊन सांगतो पण की तुमचे पोहे पण चोरलेत, केळी पण चोरलीत. आणि मग विशालने बघितलेलं, विशालने केळी चोरलेली. नंतर मग दाखवलं विशाल आणि अनुश्री बसले, अरे हा चोरलंय, आरबीने जाऊन सांगितलं. परत मग हे लोक परत जाऊन चोरलेल्या गोष्टी मिळू नये म्हणून लपून ठेवताय. तर ती म्हणाली राखी, आता मी बघणार, मी उद्या सकाळी नाही तर मग ते साखर आणि वगैरे मी स्विमिंग पूलमध्ये टाकणार. असं सगळ्यांचं चोराचोरी वगैरे चाललेलं आहे. आता काय डेंजर की मध्ये उद्या काय ट्विस्ट येतोय ते आपल्याला बघायला मिळेल आणि उद्या अजून मजा येईल बघायला. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.